राज्यसभेवर जाणार का? भुजबळांकडून एक घाव दोन तुकडे थेट सांगून टाकलं. सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत केलं. दरम्यान त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. परंतु त्यानंतर अजित पवार यांचं अपघातात निधन झाल्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या आणि त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांना मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. तब्बल 2 लाखांपेक्षाही अधिक मतांच्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय झाला. दरम्यान सुनेत्रा पवार या विधानसभेच्या सदस्य झाल्याने त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिलेला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा यावेळी राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. यावर आता छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. राज्यसभेवर मला पाठवा असा माझा आग्रह नाही असं भुजबळ यांनी म्हटले, परंतु पक्ष जो निर्णय देईल तो मला मान्य असेल असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. सुनेत्रा पवार यांनी या विधानसभा सदस्य झाल्याने त्यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. यातला एक भाग खरा आहे की सुनेत्राताई पवार आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम हातात घेतल्यामुळं आणि विधानसभेतसुद्धा त्या निवडून आल्यामुळे स्वाभाविकच आहे की विधानसभा सदस्य म्हणून त्यांना यापुढे राहावं लागणार आणि मग नियमाप्रमाणे त्यांना राज्यसभेचं सभासदत्व सोडावं लागतं. तर त्याप्रमाणे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे, हे बरोबर आहे. पण मग आता त्यांच्या ठिकाणी कोण जाणार हे सगळं आम्ही मीडियातून वर्तमानपत्रातून वाचत असतो. काय अजून त्याच्यावर काय चर्चा वगैरे काही झालेली नाही. मला तरी तशी काही माहिती नाही. तुम्हाला आवडेल राज्यसभेत जायला? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.